कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। रायगडात महिला रणरागिणींनी पाणी पेटवले, संतप्त महिला तहसीलदार कार्यालयावरती धडकल्या, पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त महिलांचा शिमगा। पेडमध्ये सापडलेल्या बॅगेतील महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह फोटो व माहिती ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रसिद्ध। खेडमध्ये घुमला गोमूच्या घुंगरांचा आवाज, घुंगरांच्या आवाजाने शिमगोत्सवाला चढली रंगत। शेकडो वर्षांपासून गोमूच्या नाचाची आगळी वेगळी परंपरा। आणि शिमगोत्सवाचा आनंदोत्सव शिगेला पोहोचला। कोकणात सर्वत्र शंकासूर गोमूच्या नृत्यांची रंगत रंगली। रत्नागिरी जिल्ह्यात 1399 पालख्या भक्तांच्या भेटीला येणार। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे, आदिवासी वाड्यापाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। पाणी स्त्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे। पाण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। रोह्यातील कुंडलिका नदी परिसरालगतची तीरावरील उजव्या व डाव्या बाजूची 26 गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झालेत। महिला रणरागिणींनी पाणी पेटवले, संतप्त महिलांनी प्रशासनाला जाब विचारलाय। वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता 26 गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार। आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली, पत्र दिली, स्वतः जाऊन भेटलो, पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। एकदा झालं, दोनदा झालं, आम्ही जवळजवळ 4 महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय। बरं, त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का? असंही नाही। आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना 250 ते 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। मग हे पैसे कोणाचे आहेत? हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना। आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय। मग या टॅक्स मध्ये जर पैसे वापरले जात आहेत, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल, गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल, तर आम्ही न्याय मागू नये का? आणि मागायचं तर कोणाकडे? किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत। प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही? प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याने याच्याकडे बोट दाखवायचं। एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा, एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा। एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही। बरं, तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाक्यातलं हे काम नाही, आमच्याकडे हे नाहीयेत। मग नक्की जायचं कोणाकडे? एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी। आणि आता आमचा शेवटचं एक आहे की आमच्या 26 गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे। आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या, त्या तोडल्या गेल्या पाहिजे। त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे। मुंबई गोवा महामार्गावर दुर्शेत गावाच्या फाट्यावरती नदीकाठी एक बॅगमध्ये अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती। या घटनेचा रायगड पोलीस सखोल तपास करत आहेत। पोलिसांकडून मृत महिलेच्या नातेवाईक यांना माहिती मिळण्यासाठी व ओळख पटण्यासाठी मृत महिलेची वर्णन माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यातील अनोळखी मयत महिलेचे वय अंदाजे 30 ते 40 वर्ष। हिला कोणीतरी अज्ञात आरोपीने तिची हत्या करून तिचे प्रेत सुटकेस बॅगमध्ये भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बळावले। पेण गावाच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर दुर्शेत गावाच्या रस्त्याच्या बाजूला बाळगंगा नदीकाठी टाकून दिले होते। मयत हिचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आहे। या महिलेची ओळख पटवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने पेण उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे व पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे तपास करत आहेत। पोलिसांकडून मृत महिलेच्या नातेवाईक यांना माहिती मिळवण्यासाठी व ओळख पटवण्यासाठी मृत महिलेचे वर्णन माहिती प्रसिद्ध देण्यात आली आहे।
मयत महिला वय अंदाजे 30 ते 40 वर्षाची असून फिक्कट गुलाबी रंगाचा गाऊन घातलेला आहे. उजव्या हाताच्या मनगटावरती इंग्रजीमध्ये ए असे गोंदवलेले आहे. सध्या राज्यात प्रचंड उष्मा जाणवत असल्याने उष्णतेचा पारा आता 40 ओलांडून पुढे गेलेला आहे. उष्णतेचा कहर लक्षात घेऊन प्राथमिक शाळा सकाळी भरवल्या जातात. मात्र यावर्षी नियोजित वेळेच्या आधीच सकाळी शाळा भरवल्या जाणार आहेत. उष्माघात आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध सूचना जारी करण्यात येत असल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत बदल केले असल्याची माहिती महाड तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवार वगळता दररोज सकाळी 10 ते 5 या वेळेत भरणारी शाळा आता वाढत्या उष्णतेमुळे सकाळी 7 ते 11:30 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई इंदरदेव येथील डोंगराला वणव्यामुळे आग लागून तेथील धनगर समाजाची 48 घरे या आगीत जळून खाक झाली होती. या घटनेची आमदार गोपीचंद पडळकरांनी तात्काळ दखल घेत त्यांनी चालत जाऊन तेथील जळलेल्या घरांची पाहणी केली व त्यांनी आज विधानसभेत आवाज उठवून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विधानसभेत केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या धनगर वाड्यावर पोहोचून ग्रामस्थांची भेट घेत जळलेल्या घरांची पाहणी केली आहे. तेथील ग्रामस्थांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज विधानसभेत आवाज उठवत मागणी केली आहे. 6 मार्चला सायंकाळी 4 वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून धामणसई इंदरदेव धनगरवाडा इथली 48 घरापैकी 2-4च मोजकी घरं राहिलेत. बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत. आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले. तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली. नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे. इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोक राहत आहेत. जनावरं आहेत, त्यांची गोटे आहेत, राती घरं आहेत. आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकाऱ्यांच्याकडून 4-4.5 हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे. सलग 8 दिवस हा वनवा पेटलेला होता. आता काही भागामध्ये वनवा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे. वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोक आहेत, राती घरं आहेत, या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती. इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे. आता आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत इथं आलो. आता एकदा आम्ही आलो, रोजच लोक इथं चालत येत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 4 महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात, परत 8 महिने इथंच राहतात. आणि म्हणून प्रशासनाकडे आणि सरकारकडे आमची विनंती आहे. मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे. मी काल धामणसई जे आहे इथं इंदरदेव रोहा तालुक्यामध्ये गेलो. तिथं त्या धनगरवाड्या जायला रस्ता नाही. तिथं वनवा पेटला, 48 घरं खाक झाली. का खाक झाली तर तिथं जायला रस्ता नाही, त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तिथं जाऊ शकली नाही. असे हजारो धनगरवाडे हे कोकणामध्ये आहेत. आणि मागणी केल्यानंतर सरकारनं मान्य केलं की धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर रस्तेजोड योजना, लमाण तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्तेजोड योजना आणि आदिवासी पाडे जोडण्याच्यासाठी बिरसा मुंडा रस्तेजोड योजना घोषणा झाली, परंतु त्याच्यावरती निधी पडला नाही. आपल्या माध्यमातून राज्य सरकारला माझी विनंती आहे, अर्थमंत्री महोदयांच्या उत्तराच्या भाषणामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाडे, धनगरवाडे आणि लमाण तांडे यांना रस्ते जोडण्याच्यासाठी त्यांनी आराखडा तयार करून त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा. कोकणातील प्रमुख उत्सव शिमगोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्यात जल्लोषात सुरुवात झाली आहे. शिमगोत्सवात ग्रामदेवतांच्या या सणाची प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात आदराची भावना असते. शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यातून परजिल्ह्यातून ग्रामस्थ कुटुंबियांसह गावात येतात. जिल्ह्यात 1399 पालख्या धुलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला जाणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतांचे स्वागत, होळी व शिमगोत्सव साजरा होणार आहे. शिमगोत्सवाची मोठी धूम खऱ्या अर्थाने तेरसे शिमग्याच्या माध्यमातून सुरू होणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी पौर्णिमेचा भद्रे मुहूर्तावरती शिमगा येत्या 14 मार्चला साजरा करण्यात येणार आहे.
गावागावात शिमगोत्सवाचा आनंदोत्सव शिगेला पोचला असून पालखी भेट सोहळे, शंकासूर, गोमूच्या नृत्यांबरोबर फिरत्या खेळांनी उत्सवात रंग चढवला आहे। गावकरी, चाकरमानी असे सारेच उत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे। होम लागल्यानंतर खऱ्या अर्थाने शिमगोत्सव साजरा होणार आहे। त्याआधी गावोगावी जाऊन काही मंडळे पारंपरिक खेळ सादर करतात। यामध्ये काठखेळी हा एक प्रकार खेळला जातो। कोकणात विविध ठिकाणी विविध परंपरा साजरा केल्या जातात। त्याचाच एक भाग म्हणजे शिमगोत्सवामध्ये काठखेळी खेळली जाते। गोमूच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला पारंपरिक रंगत निर्माण झाली आहे। कोकणातील शिमगोत्सवाचे वेगळेपण काही निराळेच आहे। शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात। त्यातीलच एक म्हणजे गोमूचा नाच। शेकडो वर्षापासून या गोमूच्या नाचाची आगळी वेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावाने आजही जोपासली जात आहे। शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळांच्या वतीने गोमूचा नाच खेळवला जातो। शेकडो वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा काही निराळीच आहे। एका मुलाला एका स्त्रीचा वेश परिधान केला जातो, साडी नेसवली जाते, पायात घुंगरू घातले जातात आणि या गोमूला म्हणजेच पात्राला गावागावात आणि संपूर्ण शहरात फिरवले जाते। घरासमोर तसेच दुकानासमोर त्याचे नाच केले जातात। लोक धार्मिक भावनेतून त्यांना दक्षिणा देतात। अशा प्रकारे जमा झालेली दक्षिणा एकत्र करून त्यांचा नैवेद्य केला जातो आणि तो घरी नेला जातो। गावागावात दुकानासमोर शंकासूर तसेच राधाकृष्णाची गाणी ढोलकी, टाळ, तुणतुण्याच्या तालावरती म्हणली जातात। गोमूच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने शिमगोत्सवाला खेडमध्ये चांगलीच रंगत आली आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम रंगपंचमीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये आयोजित केले जातात। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू असून खेडच्या बाजारपेठेत पारंपरिक वेशभूषेत शंकासूर आणि महिषासूर प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण बाजारपेठ गाजवली। शंकासुराला पाहून बाजारपेठेतील अनेक लोक घाबरले तर अनेकांनी शिमगोत्सवाच्या या परंपरेला दाद दिली। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांचे पूजन करून शिमगोत्सवाच्या या परंपरेला प्रतिसाद दिलाय। कोकणातली ही जी परंपरा आहे, जी आपली गोमूचा नाच आहे, यावर्षी शंकासूर आला, हे जे लुप्त पावत चाललेली परंपरा आहे त्यांना आपण जोपासण्याचं काम आपण आपल्यासारखेच लोकांनी केलं पाहिजे। खेड बाजारपेठेत ते आल्याच्या नंतर ही जी लुप्त होत चाललेली जी परंपरा आपली आहे कोकणात, शिमग्यानिमित्त जे नाच येतात ते पहिले पूर्वी कमीत कमी 100 एक खेळी या ठिकाणी यायचे। आता हे 4-5 हातावर बोटावर मोजणे इतके खेळी येतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। त्यामुळे ते जेव्हा तिथे येतात त्यांचा आदर सत्कार आम्ही या ठिकाणी करतो। कसं आहे बघा, शंकासूर आणि महिषासूर किंवा गोमूचं नाच बोललात तर हे सर्व देवाचे खेळ आम्ही असतो आणि या ठिकाणी येण्याचं एवढंच असतो की तात्पर्य की शिमगा हा महोत्सव वाटला पाहिजे लोकांना। बाजारात शिमगा आहे असा सण आपला आहे असा वाटला पाहिजे आणि ही कला आम्ही पारंपरिक जोपासत आहे। त्या कलेसाठी मग ती जाकडी बोला किंवा तमाशा बोला, भारूड बघा, नमन बोला, गोमूचा खेळ बोला, हे आम्ही करत असतो आणि कला जोपतच असतो। आम्ही देवाचे खेळ असतो संपूर्ण। आता दुसऱ्या होळीला आम्ही निघालो, दापोली, हरणाय, त्यातून तिकडनं दाभोलमधून बोटीन तिकडे नवानगर, गुहागर, चिपळूण, मार्गतामाने, शृंगारतली असे बाजार करत करत आम्ही ह्या आपल्या शिमगा उत्सवाचा आनंद लुटत असतो आणि सर्व लोकांना तो आनंद देत असतो। आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खेडमध्ये आम्ही आलो की आमचे दादा ऋषी कानाडे हे आम्हाला नेहमीच या कलाकारांना चांगलं सहकार्य करत असतात आणि आम्हाला कलाकारांना खरोखर त्यांच्या
प्रेमी कलाकार प्रेमी कसा माणूस असावा तर आमच्या ऋषीदादांसारखा असावा। मध्यरात्री लाडघर बुरोंडी समोर मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते। यावेळी राज्याच्या जलदी क्षेत्रातील परवाना असलेली यासीन अब्दुल गफूर मुकदम राहणार खडप मोहल्ला रत्नागिरी यांची नौका जलदी क्षेत्रात लाडघर बुरोंडी समोर अनधिकृतरित्या LED लाईट लावलेली आढळली। या नौकेवर नौका तांडेलांसह 4 खलाशी होते। सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळी आढळून आलेली नाहीये। नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे सध्या जप्त केलेली आहेत। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवामध्ये तसेच पवित्र रमजान सणानिमित्त कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांनी संपूर्ण खेड शहरात पोलीस संचलन केले। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते। कोकणात शिमगोत्सवात सुरुवात होत आहे। होळी उत्सव गावोगावी आनंदात साजरा केला जातो। होळी उत्सवाकरिता चाकरमानी दाखल झाले आहेत। उत्सवात कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रत्नागिरी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी होळी उत्सवानिमित्त शुभेच्छा देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। ह्या वर्षीच्या शिमगोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने पोलीस विभागानं ही तयारी 1 महिन्यापासून सुरू केलेली आहे। सुरुवातीला एकूण जिल्हाभरातील 24 गावांमध्ये काही मानपानाच्या वादावर वाद असल्याचं निदर्शनास आलं होतं। त्या अनुषंगानं पोलीस विभागानं वारंवार गावामध्ये बैठका घेऊन त्यांना समजूत काढणं, त्यांचे गैरसमज दूर करणं, मानपानाच्या वादांवरनं कुठले तंटे होऊ नयेत याबद्दलच्या बैठका घेतल्यात। त्यामध्ये आमचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असतील, काही ठिकाणी आमचे DYSP सुद्धा गेलेले आहेत, काही ठिकाणी मी स्वतः अशा ग्रामस्थांच्या चर्चेमध्ये सहभागी झालो आणि ह्या 24 गावांमध्ये चांगल्या प्रकारचं चर्चा झाल्यामुळे आपसातले तंटे मिटण्याचं प्रमाण जे ते वाढलेलं आहे आणि आज रोजी 24 गावांपैकी 17 गावांमध्ये अशा प्रकारचे तंटे मिटून त्या ठिकाणी शांततेच्या व्यवस्थेमध्ये, शांततेच्या वातावरणामध्ये सर्वांच्या एकत्रित अशा प्रकारचा सण उत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वांनी घेतलेला आहे। आपल्याला ह्या बंदोबस्तकामी पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं एक SRPFची कंपनी, राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी प्राप्त झालेली आहे। त्याचे 3 प्लॅटून आपल्याला असणार आहेत आणि ते आमचे जे दापोली आहे, चिपळूण आहे, राजापूर आहे या ठिकाणी 3 प्लॅटून आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत। त्याचबरोबर 2 दंगा नियंत्रण पथकं आमच्याकडे जी आहेत तीसुद्धा तैनात असणार आहेत। जिल्ह्याभरातलं जो काही मनुष्यबळ आहे, संपूर्ण मनुष्यबळ, त्याचबरोबर 350 होमगार्ड अशा प्रकारचा ताफा, अशा प्रकारचं मनुष्यबळ या ठिकाणी संपूर्ण जे आपला होलिका उत्सव आहे याच्यामध्ये कार्यरत असणार आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये हा उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडेल याची आम्ही खबरदारी घेत आहोत। ह्या उत्सवाच्या अनुषंगानं आपल्याकडं चाकरमानी मोठ्या संख्येनं पूर्ण मुंबई असेल, पुणे असेल इथून जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या पूर्ण जिल्ह्याभरामध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। मला ह्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना होलिका उत्सवाच्या, शिमगोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत। धन्यवाद। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।